आषाढी वारी अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपल्यानं पंढरपूरमध्ये तयारीला बराच वेग आलाय। श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी चंद्रभागा नदीमधील सुमारे 200 होड्या दुरुस्त करून सज्ज केल्या जात आहेत। भाविकांना स्नानानंतर नौका विहार आणि गोपाळपूर दर्शनासाठी सुरक्षित वाहतूक उपलब्ध व्हावी यासाठी वाळवंट परिसरात युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे। याच तयारीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। 25 जुलै रोजी होणाऱ्या आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी आता पंढरपूरमध्ये लगबग सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। सर्व संतांच्या पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवल्यानंतर पंढरपूरमध्ये आता वाळवंटामध्ये जे नौका विहार आलेले लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असतात आणि चंद्रभागेचे स्नान केल्यानंतर नौका विहार सुद्धा करत असतात। आपण एकंदरीत बघितलं तर 15 दिवस आणखीन आषाढी यात्रेला आहे, परंतु आता चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नौक्याचं आता जी नावड्डी आहे त्यामध्ये बसून नौका विहार केला जातं। भाविक नौका विहार करतात, त्याला डागडुजी करण्याचं काम सध्या आता वाळवंटामध्ये सध्या सुरू आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर आता ज्या नौका विहारांना राख डांबर लावण्याचं सध्या काम सध्या पंढरपूरमध्ये सुरू आहे। आपण एकंदरीत बघितलं तर आषाढी यात्रेमध्ये लाखोच्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असतात आणि चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर गोपाळपूर या ठिकाणी दर्शनासाठी नौका विहार सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळतंय। आपण एकंदरीत बघितलं जवळपास आषाढी यात्रेसाठी 200हून अधिक नौका तैनात करण्याला आपल्याला पाहायला मिळतात। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।